तुम्ही तुमच्या पूरला चांगले संस्कार नाही दिले म्हणून पळून गेली ती. आम्ही चांगले संस्कार देते पण वाईट गोष्टी लेकरं आपोआप शिकते. तुम्ही काय शेण खात होते का? तुम्हाला दिसत नव्हते का पोरगी काय करत होती तर? काय झालं? काय दांगड चालू आहे एवढा? सापडली का साहेब महिले? तपास चालू आहे. माय बापाला अक्कल पाहिजे, पोरीला घरातच ठेवलं पाहिजे. बिन भेजेच्या त्यात मायबापाची काय गलती आहे? कोणतेच मायबाप आपल्या लेकीला अशी रिकामे कामांनी शिकवत. अहो बाहेर शिकायला पाठवायची की गरज आहे का? मग गरज आहे. उद्या जर तू पोरगी किंवा सून डिलिव्हरीला गेली, तू काय म्हणतो महिला डॉक्टर पाहिजे असं. असे जर तुझ्यासारखे विचार असले तर कशा बनन महिला डॉक्टर? शिकवा मग. अजून गेली ना पळून. त्यात तिच्या बापाची काय चूक आहे? स्वतः उपाशी राहून पुरलं पोटभर खाऊ घातलं, ही चूक आहे त्या बापाची? स्वतः फाटके कपडे घातले, फाटक्या चपला घातल्या, पण लेकीला काय कमी पडू दिली, ही चूक आहे त्या बापाची? आमचे हे कुठे गेले? अरे पा त्या लवकर, नाही तर घेईन जीवाचं काही करून. हे काय कराल तुम्ही? मला जगाचं नाही मरायचं आहे आता. माझ्या पोरीने मला तोंड दाखवायला जागा नाही ठेवली. चूक तिने केली, मग जीव तुम्ही कोण देता? ह्यो समाज आता मला रोज शब्दांना मारल. रोज रोज मेल्यापेक्षा एकदाच मेलेलं बरं. ह्यो समाज देवाला बी नाव ठेवतो. आपण तर माणसं आहे, लोकांचा जास्त विचार नाही करायचा. सर आणली पोरगी धरून. कुठे होती? पागल दवाखान्यापाशी. तो आहे संच पोरग कुठे आहे? त्याने माझ्याजवळचे सगळे पैसे घेतले आणि मला सोडून पळून गेला. माझा बाप रडतो. बाळा तुला काही झालं तर नाही ना? नाही. पाय तो बापाची सगळी इज्जत घालून बी तू किती जीव आहे त्या बापाचा. तो जाताना एकदा बी विचार नाही केला त्या बापाचा. तुम्हाला 2 दिवसाचं प्रेम दिसतं, पण माय बापाचं एवढ्या वर्षाचं खरं प्रेम नाही दिसत. आपण टेक्नॉलॉजीनं लय पुढे जाऊ राहिलो, पण संस्कृतीनं लय मागे येऊ राहिलो. मला जीव